बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते हिंगोलीमधून। हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे। महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर यांनी मतदान करून आपला हक्क बजावला। हिंगोली लोकसभेची निवडणूक आज पार पडत आहे। त्या अनुषंगाने आज महायुतीचे हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर यांनी आपला मतदानाचा हक्क हदगाव तालुक्यातील मोजे कोळी येथे मतदान करून आपला हक्क बजावला आहे। पाहूया महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम काय म्हणाले। आता सध्या आपण मतदान केलं, पहिला हक्क बजावला, काय भावना आहेत आणि काय सांगा? खर तर याच्या पूर्वी सुद्धा विधानसभा लढवलेल्या आहेत, परंतु त्यावेळेचा मतदानाचा हक्क आणि आजचा खूप विशेष आहे। कारण 6 विधानसभेचा मिळून 1 लोकसभा मतदारसंघ झाला। 11 तालुके या लोकसभेमध्ये आहेत, 3 जिल्हे या लोकसभेमध्ये आहेत। त्याच्यामुळे हा खूप मोठा विस्तारित लोकसभा मतदारसंघ आहे। 17,65,000 मतदार आहेत, जवळजवळ 2,004 बूथ आहेत आणि एवढं 2200 गावं आहेत तांड्यावाड्या सहित। आणि हे फिरत असतेच खूप म्हणजे आणि प्रचाराला फक्त मला 18 दिवस भेटले आणि 18 दिवस म्हणजे एका तालुक्याला 1.5 दिवस, त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकलो नाही। परंतु आमचे महायुतीचे प्रत्येक विधानसभेमध्ये 5 ठिकाणी रनिंग आमदार होते, त्याच्यामुळं मला फारसं जड गेलं नाही, कारण तिथली बाजू सांभाळून घ्यायचे। त्याच्यामुळे मला हदगाव आणि हिमायतनगर एवढाच विधानसभा माझ्याकडे होता, परंतु तिथे सुद्धा मी 10 सुद्धा गावं करू शकलो नाही, कारण मी मतदारसंघ ही पूर्ण जबाबदारी माझ्या जनतेवर सोडलेली आहे हदगाव विधानसभेची।